निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंडा, पैशाचा पाऊस पाडून माझं चिन्ह पक्ष आमदार सोडले तरीही जनता माझ्यासोबत आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदी शहांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल चढवलाय. विधानसभा निवडणूक चोरली तरी महायुतीला विजय साजरा करता आला नाही असंही ठाकरे म्हणतायत. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल. खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल, पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला, कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण मग जर माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार. तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये. त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले. त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना, तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे. पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय. तर लोकसभेचं यश महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात गेल्यानं विधानसभेला पराभव झाला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हा टोला लगावलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये तू मेमे सुरू होती असंही ठाकरे म्हणतायत. समन्वयाचा अभाव असल्यानं विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला असंही उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं. सभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली. हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तू मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं. त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार. आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत. तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती. विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं. तर ही जी काय तू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे. आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही.